महाराजांना नमस्कार करतो गुरुजींनाही नमस्कार. माझ्यापेक्षा जे वडील आहेत त्यांनाही नमस्कार. तर यातले की पाठ देण्याचा उद्देश हाच होता की स्तोत्र वगैरे आहे ते घरी म्हणत असतो, पण त्याला काही सूर नव्हता किंवा त्यातले काही शब्दांचा उच्चार होत नव्हता. तर इथे येऊन मला ते सर्व जमायला लागले. अमोल गुरुजींनी आम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलं, त्याचे उच्चार कसे करायचे किंवा म्हणजे विविध प्रकारचे पुरुष स्तोत्र आहे. त्यात गणपती अथर्वशीर्ष असेल आणि त्यात पुरुष सुक्त, स्त्री सुक्त, शिवभीम, तर त्याचे उच्चार तुम्ही कधी केले नाही आतापर्यंत. मी ते पहिल्यांदाच वाचलंय. स्तोत्र येत होते पहिले, पण पुरुष सुक्त, स्त्री सुक्त यावर काही माहिती नव्हतं नाही का कसे उच्चार करायचे काय. तर मी पहिल्यांदाच ते वाचते आणि ते आता जरा बऱ्यापैकी ते शब्द पण मला समजतात. आता घरी जाऊन त्याची फक्त रिव्हिजन करावं लागेल आपण सर्वांना. तर समाजात आपल्याला इथून पुढे चांगलं योगदान देणं आपलं एक कर्तव्य आहे. तर इथून घरी गेल्यानंतर आपल्याला मी कमी दोन दोन ते तीन विद्यार्थी सहज शोधणार आहे त्यांना इथे येण्याबाबत मी प्रेरणा देणार पुढच्या शिबिरासाठी. तर मग इथून हा म्हणजे मी पहिल्यांदाच माहीत पहिल्यांदा स्पष्ट राहतो. तर व्यक्तिमत्व विकास जो आहे तो आज माझा इथून पुढे चालू झाला असं मला आता पहिल्यांदा असं वाटतंय. कारण याच्या कधी माहिती झालेलाच नाही. आम्हाला गुरुजी नाही माहिती माझा स्वभाव. मी शांत असतो घरात, जास्त बोलत नाही कोणाशी. तर व्यक्तिमत्व विकास जो आहे मला खऱ्या अर्थानं आजपासून सुरू झाला माझा असं मला वाटतंय. धन्यवाद.